तिथे बारामतीत पुन्हा एकदा काका पुतण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या। बारामतीमध्ये आमच्या उमेदवारांवर दबाव टाकून 20 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप योगेंद्र पवारांनी केला। यावर अजित पवारांनी पलटवार केला। आता आरोप करत असले तरी त्यांच्या सोबत असताना त्यांनीच उपमुख्यमंत्री केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळे आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत। त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना। ते शेवटी भेटतात, आमच्या पुढे खूप मोठी शक्ती आहे। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात। त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केले जात असतील तर मग एक 2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे। त्याच्यामुळे मी पण त्यांना जबाबदार धरत नाही। म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते, जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो। शब्दाचा पक्का आहे, मी कधी लोकांचा विश्वासाला तडा जाऊन देत नाही। माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात, परंतु मी स्वच्छ भूमिकेतनं लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात। अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्रालय दिलं, काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना। आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।